आणि आता दिवसभरातल्या इतर राजकीय टॉप 9 बातम्या बघूयात। राज्यात तिकीट वाटपासाठी काँग्रेसची छाननी समिती, कितीही मोठा नेता असला तरी शिफारशीच्या आधारे तिकीट वाटप नकोय, राहुल गांधींचा काँग्रेसच्या छाननी समितीला सल्ला। रामटेकच्या विकास कामासाठी देण्यात आलेल्या 250 कोटींचा निधी मुख्यमंत्री शिंदेंनी होल्डवर टाकल्याची माहिती। आमदार आशिष जयस्वालांची राजकीय भूमिका स्पष्ट नसल्यानं निधी थांबवल्याची सूत्रांची माहिती। महायुतीतून अजित पवारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू, शिंदे गटाला जागा कमी येत असल्यानं अजितदादांना बाहेर काढण्याची शिंदे गटाची भूमिका, संजय राऊतांचं वक्तव्य। रवी लांडगे यांचा आज दुपारी 12 वाजता ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीमध्ये पक्षप्रवेश। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्या मुंबई विदर्भ दौरा होणार आहे आणि याच संध्याकाळी आज विदर्भ एक्सप्रेसने ते रवाना होतील। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील। चंद्रपूर विधानसभा महायुतीमध्ये शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची शक्यता, महायुती सरकारला जोरगेवार यांचा पाठिंबा। महायुतीत बंडखोरी होईल असं मला वाटत नाही, ज्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत त्यांनाच ती जागा मिळणार, महायुतीतील नेत्यांमधील वादावरून रामदास आठवले यांची प्रतिक्रिया। बीडच्या गेवराई पोलिसांची मनोज जरांगेंना नोटीस, धेंडराई गेवराई मादळ मोहिलमधील सभेवेळी जरांगेंविरोधात 3 गुन्हे, उशिरा सभा आणि आंदोलन केल्यानं गुन्हे। केंद्र सरकारकडून खरेदी आता खादीचा तिरंगा वापरणं बंद, प्लास्टर तिरंगासाठी आता सरकारनं पॉलिस्टर चीनमधून आयात केलाय, सोनिया गांधींचा वृत्तपत्रामध्ये लेख आहे।